नमस्कार मित्रांनो, मागं आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्यात आपण भेंडीला बेसल डोस म्हणून काय दिलं तर पूर्वतयारी भेंडीची असं एक व्हिडिओ टाकला. ते आपण बेसल डोस मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला होता. बेसल डोसमध्ये त्यासोबत 10, 26, 26 पण घेतलं होतं आणि सल्फर थोड्या प्रमाणात घेतलं होतं. तर सिंगल सुपर फॉस्फेटचा आपण बेसल डोस म्हणून का वापरला आज आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो. आणि सिंगल सुपर फॉस्फेटचे काय काय फायदे आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर सिंगल सुपर फॉस्फेट आता पण बेसल डोस म्हणून इथं आपण टाकलो मित्रांनो, कारण याला थोडं अपटेक व्हायला दुसऱ्या खतापेक्षा वेळ लागते. आणि आता आणखीन लवकर अपडेट होण्यासाठी कंपनीनं पावडर फॉर्ममध्ये पण सिंगल सुपर फॉस्फेट अवेलेबल केलेलं आहे मित्रांनो. आपण तेच वापरलं, कारण सिंगल सुपर वापरण्याचे खूप मोठे फायदे आहेत मित्रांनो. सिंगल सुपर फॉस्फेट मित्रांनो, ज्यात आपल्याला 16% फॉस्फरस मिळणार आहे, 11% सल्फर आणि 19% इथं आपल्याला कॅल्शियम मिळणार आहे मित्रांनो. तर फॉस्फरसचा आपण सगळ्याला माहीत आहे काय फायदा आहे. फॉस्फरसचा फायदा आहे मित्रांनो, झाडांची फुटवे काढण्याची क्षमता खूप जास्त वाढते आणि फूल निघण्यास पण फॉस्फरसनं खूप जास्त मदत होते मित्रांनो. सल्फर तर आपल्याला माहीतच आहे, बुरशीनाशकाचंही काम करते. जे तेलबिये पिके आहे त्या तेलाची क्वांटिटी वाढवण्याचं काम जे आहे मित्रांनो आपल्याला येतं सल्फर करते. आणि कॅल्शियम हे रोगप्रतिकारशक्ती झाडांची वाढ करते मित्रांनो, ज्याच्यामुळं पानं आपले एकदम रफ आणि मजबूत बनतात, ज्यामुळं जे आपले रस शोषणारे किडी आहेत ज्याचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालेला दिसतो. त्यामुळं आपण इथं सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केलेला आहे मित्रांनो. एक अजैविक जरी खत असलं तरी याच्यामुळे आपल्या जमिनीची पोत सुधारण्यास खूप मोठा फायदा होतो, कारण याच्यामध्ये आपल्याला एक मुख्य अन्नद्रव्य जे फॉस्फरस आहे ते आपल्याला इथं भेटून जाते मित्रांनो. त्याचसोबत इथं सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून आपल्याला इथं कॅल्शियम पण मिळते आणि दुय्यम अन्नद्रव्य म्हणून आपल्याला इथं सल्फर पण या खतामध्ये परिपूर्ण मिळते मित्रांनो. त्यामुळं बेसल डोस मीच नाही तर बरेच शेतकरी जे आहेत बेसल डोस म्हणून सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर इथं 100% करतात मित्रांनो. कारण याचे रिझल्ट फळभाजी पिकावर आणि तेलबियाची जी पिकं आहेत, तर जसं की आपण इथं तिळे असू शकतो, अन्य काही पिकं आहेत ज्याच्यापासून तेल बनते, या पिकांसाठी सिंगल सुपर फॉस्फेट एक नंबर 1चा बेसल डोस म्हणून आपण त्याचा वापर करतो. कारण याचा वापर आपण बेसल डोसमध्येच केला पाहिजे, कारण थोडं अपटेक व्हायला दुसऱ्या खतापेक्षा वेळ लागते. म्हणून इथं आपण लागवडीपूर्वच रानात जर आपली मशागत करायची आहे त्याच वेळेस जरी आपण इथं सिंगल सुपर फॉस्फेट टाकून दिलं एकरी 4 पोते, तरी बी यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. आपण तर टाकलं आपल्या भेंडी पिकाला, याच्यानंतर आपण बघू याचे किती फायदे झालेले आहेत. आणि खूप काही असे फायदे आहेत मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटचे. म्हणून माझ्या मते तुम्ही बेसल डोस म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तर काही एक वावगं ठरणार नाही मित्रांनो. तर तुम्ही कधी सिंगल सुपर फॉस्फेटचा बेसल डोस टाकला आहे तुम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा मित्रांनो. ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.